गोष्ट 33वी. गरिबांचे मनोरथ. दापोलीहून निराश होऊन श्याम घरी गेला होता. त्याला आता दापोलीच्या शाळेत शिकणे अशक्य झाले होते, कारण वडील फी भरत नव्हते आणि गरीब मुलांना मिळते तशी श्यामला शाळेत नादारी मिळत नव्हती. कारण कधी एकदा ते श्रीमंत होते हे लोकांना माहित होते, पण आज मात्र घरी खायला सुद्धा काही नाही हे त्यांना माहित नसल्याने श्यामला नादारी मिळत नव्हती. श्यामने आपले दुखणे आईला सांगितले. श्याम, भाऊंना तुझी फी भरायला आता जमत नाही, तेव्हा तू शाळा सोडून दे आणि नोकरी धर एखादी, असे आई शांतपणे म्हणाली. श्याम तेव्हा फक्त 5वी इयत्ता पास झाला होता. त्याची मोठी मोठी स्वप्ने होती. त्याला खूप शिकून कवी व्हायचे होते, ग्रंथकार व्हायचे होते, आईला सुख द्यायचे होते. पण आईच्या बोलण्याने त्याला वाईट वाटले. त्याने आईला विचारले, माझी सगळी स्वप्ने मी धुळीत मिळवायची का? तुझ्या मुलांच्या आयुष्याची वाट लागावी असे तुला वाटते का? मी मोठे व्हावे असे तुला नाही वाटत का? असे श्यामने आईला विचारले. आई म्हणाली, माझ्या मुलाने मोठे व्हावे, पण वडिलांना चिंता देऊन, दुःख देऊन मोठे होऊ नये. स्वतःच्या पायावर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे. श्याम आईला म्हणाला, आता मी काय करू? तूच मला मार्ग दाखव. तेव्हा आई म्हणाली, जसा ध्रुव आई बाप घरदार सोडून देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून रानात गेला, तसा तू सुद्धा घर सोडून जा, बाहेरच्या अफाट जगात जा. ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली, उपवास केले, त्याप्रमाणे तू सुद्धा विद्येसाठी उपास तपास कर. जा आणि स्वतःच्या पायांवर उभा राहा. मोठा विद्यावंत होऊन घरी ये. आमचे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत. कुठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच. आईने स्वावलंबनाचा उपदेश श्यामला केला. श्यामने आईला, मी खरेच जाऊ असे विचारले. तो म्हणाला, तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे, तिथे फी फार कमी आहे. मी तिकडे जाऊ का? माधुकरी मागून जेवण करीन. त्या लांबच्या गावात मला कोण हसणार सुद्धा नाही. तू कामाची मला सवय लावली आहेसच, त्यामुळे जे मिळेल ते काम मी करीन. आई म्हणाली, जा. माधुकरी मागणे पाप नाही, विद्यार्थ्याला तर मुळीच नाही. आळशी माणसाने भीक मागणे पाप असते. तू कसाही राहा, पण चोरी चहाडी करू नकोस, पाप करू नकोस. आपल्याला देता येईल ती मदत देत जा. मित्रमंडळी जोड. कोणाला टाकून बोलू नकोस, कोणाची मने दुखवू नकोस. खूप अभ्यास कर. आई बापाची, बहीण भावांची आठवण ठेव. ही आठवणच तुला तारेल, सन्मार्गावर ठेवेल. जा, जा आणि विद्यादेवीला प्रसन्न करून घे आणि आमचा सुद्धा उद्धार कर. आई श्यामला प्रेरक मंत्र सांगत होती, तारक मंत्र देत होती. श्यामने आईला भाऊंची परवानगी मिळवायला सांगितली. रात्री जेवताना आईने भाऊंकडे श्यामचा औंधला शिकायला जाण्याचा विषय काढला. भाऊ म्हणाले, त्यांना आता एक दिडकी उचलून रोग देणे शक्य नाही. ते लाचार आहेत. तो जाणार तिथेही पैसे पाठवावे लागतील. आपल्या बुद्धिमान, गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये असे कोणत्या बापाला वाटेल? पण काय करायचे, असे वडील मोठ्या दुःखाने म्हणाले. आईने सांगितले, तो जाणार आहे तिथे पैसे पाठवावे लागणार नाहीत. तिथे शिक्षण फुकट असते. तो माधुकरी मागणार आहे, फक्त जाण्यापुरते 10 रुपये त्याला द्या म्हणजे झाले. स्वतःच्या हिमतीवर कुठेही शिकू दे, त्यांची काही हरकत नाही. फक्त ते शिकवायला असमर्थ आहेत. असे म्हणून वडिलांनी श्यामला औंधला जायला परवानगी दिली. त्यांनी औंध संस्थानात जाण्यासाठी शुभ दिवस पाहिला. जसा जसा तो दिवस जवळ येत होता तशी श्यामच्या हृदयाची कालवाकालव होत होती. कारण आता त्याला आईला भेटायला वरचेवर येता येणार नव्हते. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला तो शनिवारी रविवारी सुद्धा घरी जायचा. पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठमोठ्या सुट्टीत सुद्धा पैशांअभावी त्याला घरी जाता येणार नव्हते. पण तो दूर गेल्यावर आईला कोण? तिचे पाय सुट्टीत कोण चेपेल? तिचे लुगडे कोण धुवेल? जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने 2 घास जास्त खावे म्हणून कोण खटपट करेल? दळताना कोण हात लावेल? खोपटीतली लाकडे तिला कोण आणून देईल? अंगण सरवायला शेण कोण आणून देईल? विहिरीवरून घागर कळशी कोण भरून आणेल? हे सगळे विचार मनात येऊन श्यामच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. श्यामची बांधाबांध झाली. रात्रीच्या वेळी बैलगाडी निघायची होती. आईने श्यामला देण्यासाठी 2 स्वच्छ गोधड्या काढल्या. थोडा चिवडा करून दिला. थंडीच्या दिवसात ओठ फुटू नयेत म्हणून कोकम तेलाचा तुकडा सुद्धा दिला. आग बोट लागू नये म्हणून 4 आवळ्याच्या वड्या दिल्या. 4 बिब्बे सुद्धा दिले.
श्यामच्या आईचे बारीक सारीक गोष्टीत सुद्धा लक्ष होते. रात्री 9 वाजता गाडी येणार होती. कसे तरी जेवण उरकले. श्यामच्या आईने भातावर दही वाढले. गाडी आली. वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले. श्यामने धाकट्या भावाच्या पाठीवरून हात फिरवून त्याला सांगितले की आता तू हट्ट करत जाऊ नकोस. आईला मदत कर. श्यामने देवांना नमस्कार केला. आई वडिलांच्या पाया पडला. वडिलांनी पाठीवरून हात फिरवला. ते काही बोलू शकले नाहीत. श्यामने आईच्या पायांवर डोके ठेवले व ते पाय अश्रूंनी भिजले. आईने चुलीतला अंगारा आणून त्याला लावला. नंतर श्याम शेजारच्या जानकी वहिनींकडे गेला व त्यांच्या पाया पडून म्हणाला, माझ्या आईला तुम्ही जपा. आजारपणात तिला मदत करा. सगळ्यांचा निरोप घेऊन श्याम गाडीत बसला. वडील पायांनी पाठीमागून येत होते. तिठ्याजवळ गाडी थांबली. श्याम व त्याचे वडील गणपतीच्या देवळात दर्शनाला गेले. गणपतीच्या चरणातला शेंदूर कपाळाला लावून श्यामने माझ्या आई वडिलांना जप असे देवाला सांगितले. पुन्हा श्याम वडिलांच्या पाया पडून गाडीत बसला. गाडी सुरू झाली. बैल पळू लागले. श्यामच्या जीवनाची सुद्धा गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवन समुद्रात आता तो एकटा जाणार होता. तो समुद्रात मरणार, बुडणार का बुड्या मारून मोती काढणार. ह्या समुद्रात कोण कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील, सगळे अनिश्चित होते. आईने दिलेल्या विश्वासाने तो निघाला होता. श्याम रडत होता. बाहेर अंधार होता. गावाची नदी गेली. झोळाई सोमेश्वर गेले. पालगडची हद्द केव्हाच संपली होती. पण श्यामचे त्याकडे लक्ष नव्हते. अनेक आठवणी त्याच्या मनात उसळत होत्या. आईचा आशीर्वाद हीच त्याची अभेद्य कवचकुंडली होती. ती घालून तो निघाला होता. मुलाला पोहायला शिकवून आज आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले होते.